मागील व्हिडिओमध्ये आपण आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास या दोन्हींमधला फरक जाणून घेतला. फक्त त्यांच्यातील फरक जाणून घेणं पुरेसं नाही. आपल्याला हेही जाणून घेणं गरजेचं आहे की या आर्थिक विकासाला कसं मोजता येईल. आपण समजून घेतलं आहे की आर्थिक विकास हा क्वालिटी ऑफ लाईफला दर्शवतो, म्हणजे क्वालिटी ऑफ ह्युमन लाईफ. यामुळे आर्थिक विकासाला मानव विकास असंही म्हटलं जातं. कोणत्या पॅरामीटर्सना मानव विकास आणि आर्थिक विकासाचा पॅरामीटर्स मानायचं आणि कोणाला मानायचं नाही, असा प्रश्न अर्थशास्त्रज्ञांच्या समोर होता. अशामध्ये पाकिस्तानचे अर्थशास्त्रज्ञ मेहबूब उल हक यांनी हा प्रश्न सोडवला. यांनी स्वतःच्या माहिती व संशोधनाच्या आधारे असं सांगितलं की मानव विकासाचे 4 असे आवश्यक कंपोनंट्स असू शकतात. ते म्हणजे इक्विटी, सस्टेनेबिलिटी, प्रोडक्टिव्हिटी आणि एम्पॉवरमेंट. चला, आता आपण या सर्व कंपोनंट्सना सविस्तरपणे जाणून घेऊया. इक्विटीपासून सुरू करू. मेहबूब उल हक यांनी सांगितलं की कोणत्याही देशामध्ये आर्थिक विकास होतो तेव्हा त्याचा फायदा फक्त थोड्याच लोकांना होतो. अशामध्ये न्याय वितरण हे खूप गरजेचं आहे, कारण देशामध्ये होणाऱ्या आर्थिक वाढीचा फायदा हा देशातील प्रत्येक नागरिकाला झाला पाहिजे. हे आपण इक्विटीबद्दल जाणून घेतलं. आता आपण जाणून घेऊया सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटीचा अर्थ आहे जी आताची पिढी आहे त्यांच्याजवळ ज्या काही मानव विकासाच्या संधी उपलब्ध आहेत, त्या म्हणजे फिजिकल संधी असतील, फायनान्शियल असतील किंवा एन्व्हायरमेंटल संधी असतील. या मानव विकासाच्या संधींना आपण जर पुढील पिढीकडे आहे तशा हस्तांतरित करू शकलो, यालाच सस्टेनेबल मानव विकास असं म्हणता येईल. आता यानंतर प्रोडक्टिव्हिटी. कोणत्या पण देशाचे जे आर्थिक उत्पादन आहे ते त्या देशातील लोकांनी कमवलेलं असतं. जर देशातील लोकांची प्रोडक्टिव्हिटी वाढली तर अर्थातच आर्थिक उत्पादनही वाढेल. सरकारने लोकांचे स्किल, त्यांची हेल्थ, त्यांचे शिक्षण, अन्नसुरक्षा या सर्व गोष्टी दिल्या तर हे होऊ शकतं. आता आपण एम्पॉवरमेंटबद्दल जाणून घेऊया. कोणत्या पण देशाचे लोक आपल्या स्वतःच्या मर्जीने स्वतःचे निर्णय घेत असतील तर त्या लोकांना एम्पॉवर्ड असे म्हटलं जातं. मेहबूब उल हक असे म्हणतात की कोणत्या पण देशातील लोकांना एम्पॉवर बनवायचे असेल तर त्यांना 2 गोष्टी देणं गरजेचं आहे. त्या म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसी आणि इकॉनॉमिक लिबरलिझम. पॉलिटिकल डेमोक्रेसी असणं म्हणजे त्या लोकांना त्यांचे अधिकार आहेत की ते आपले प्रतिनिधी स्वतः निवडू शकतील आणि हे निवडलेले प्रतिनिधी त्या लोकांच्या विकासासाठी काम करतील. अत्याधिक आर्थिक नियंत्रण आणि नियमन यांच्यापासून मुक्तता म्हणजेच इकॉनॉमिक लिबरलिझम. हे होते मानव विकासाचे 4 महत्त्वाचे मुद्दे, जे की मेहबूब उल हक यांनी सांगितलेले आहेत. मानव विकासाचे कंपोनंट्स जरी स्पष्ट केले असले तरीही जगामधले सर्व मोठे अर्थशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजेच UN, IMF आणि वर्ल्ड बँक यांच्यासमोर आणखी एक प्रश्न होता. तो म्हणजे या कंपोनंट्सना कोणत्या प्रकारे मोजता येऊ शकतं. या मेजर्सना एकत्रित करून एक इंडेक्स काढायचे असेल तर ते खूप अवघड होतं. पण बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतर मानव विकासांच्या सर्व डायमेन्शन्सना एकत्र केलं गेलं आणि एक इंडेक्स बनवला गेला. त्या इंडेक्सला मानव विकास इंडेक्स म्हणजेच HDI असं म्हणतात. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हेल्थ आणि एज्युकेशन या 3 डायमेन्शन्सवर HDI काढता येतो. या ठिकाणी आपण बघू शकतो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा मानव विकासाच्या कंपोनंटमध्ये इक्विटीला मदत करतो. हेल्थ व एज्युकेशन हे प्रोडक्टिव्हिटीला मदत करतात. आपण सांगू शकतो HDI हा मुळातच सस्टेनेबिलिटी आणि एम्पॉवरमेंट संबंधी माहिती देऊ शकत नाही. HDIला सर्वात पहिले UNDP म्हणजेच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी त्यांच्या पहिल्या मानव विकास अहवालामध्ये पब्लिश केलं होतं. त्या अहवालाला HDR असं म्हणतात. हा अहवाल मेहबूब उल हक यांच्या मार्गदर्शनाखाली 1990मध्ये पहिल्यांदा पब्लिश झाला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अर्थशास्त्रज्ञांना आता असा इंडेक्स मिळाला होता की त्यापासून ते आर्थिक वाढ मोजू शकतात, म्हणजेच HDI. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. अशाच अर्थशास्त्रीय संकल्पना जाणून घेण्यासाठी बुक्स तावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा.